का नागोबा देवा तुमची कहाणी. एक नगर होते, तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळे, कोणी पंजोळे, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सूनबाई होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली. शेष भगवानास तिची करुणा आली. त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आली. ब्राह्मण विचारात पडले की हा इतके दिवस कुठे लपून राहिले होते, आता कुठून आले. पुढं त्यांनी मुलीला विचारलं. तिनंही हेच माझे मामा आहे असं सांगितलं. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामांनी वारुळात नेलं, खरी हकीकत सांगितली आणि तिला फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली, तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपूट भाजली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितले. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईबापाशी चौकशी करू लागली. आमची शेपूट कशानं तुटली. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाया, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात. त्या पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हाच हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होऊ. ही 60 उत्तराची कहाणी 5 औठरी सुख संपूर्ण. जय नागपंचमी.